श्री रत्नमालाच किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला रव्याचे मोदक दाखवणार आहे गुळ खोबऱ्यापासून. कारण गुळ खोबरं हे गणपतीला खूप प्रिय आहे. त्यापासून आपण मोदक करणार आहोत. सर्वात आधी मी रवा घेतला आहे, 250 ग्रॅम रवा घेतलेला आहे. तो आपण भिजवून घेणार आहोत. आणि त्यात एक मोठा टेबलस्पून तेल घेतलं आहे मी. आणि एक छोटा पेला आपण दूध घ्यायचं आहे. हे भिजवता भिजवता जेवढं लागेल तेवढं. साधारण हे 150 ग्रॅम आहे दूध. थोडं सैलच भिजवायचं, कारण रवा आहे ना जिरवून घेतो दूध. आता हे आपल्याला 1 तास मुरत ठेवायचं आहे. पूर्ण कोरडा गोळा होऊन जाईल छान, आणि मग आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहेत. आता हे मी झाकून ठेवणार आहे. हा आपला मोदकाचा छान मऊ गोळा तयार झाला आहे बघा. असा रवा छान मऊ भिजलेला आहे. चांगलं 1-1.5 तास मी त्याला मुरत ठेवलेला होता. आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे मोदकाचं. ह्या मी 2 मोठ्या वाट्या घेतल्या होत्या. त्याचा किस करून घेतलेला आहे. तो साधारण 250 ग्रॅम तयार झालेला आहे. आणि 150 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. हे काजू बदामचं आपलं क्रश केलेलं मोठा 1 चमचा. आणि वेलदोड्याची पूड हे पण छोटा 1 चमचा. आता हे सर्व एकत्र मिक्स करते मी. आता हे छान आपलं मिक्स झालंय बघा. आता मी पात्या लाटते आणि सारण भरून मोदक तयार करते. आता थोडंसं तेल लावून मी गोळा परत मळून घेते आणि सारखे गोळे करून घेते. आता पाती लाटून घेते मी. आता हे असं सारण भरून घेते यात. हे मोदक चांगले 10-12 दिवस चांगले टिकतात. खूप छान क्रिस्पी होतात हे. असे मी सगळे मोदक तयार करून घेते. हे बघा आपले 30 मोदक तयार झाले आहेत हे तेवढ्या रव्याचे. आता हे आपण तळून घेऊ. आपलं तेल आता छान तापलेलं आहे, गरम झालं आहे. आता मी मोदक सोडते त्यात. छान सोनेरी रंग आला आहे. आता मी हे बाकीचे सगळे तळून घेते.
आपले रव्याचे तळलेले गुळ खोबऱ्याचे खुसखुशीत मोदक तयार झाले आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.